गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज पण नेहमीप्रमाणे पावसाचे दिवस आहेत, तर पाऊस खूप चालू आहे. तरी पण मिस्टर गेलेत कामावर आणि मुलं आहेत घरी. मोठ्याचं चालू आहे ऑनलाईन लेक्चर, छोट्याचा ॲज युजल सुट्टीचा दिवस आहे. आज मी बनवणार आहे, माझ्या मैत्रिणीने खास कोकणावरून आणलेले अळूची पानं, त्याची अळूवडी बनवणार आहे. पण आज मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने अळूची वडी बनवणार आहे. नेहमी आपण त्याला लावून पानांना लावून वगैरे बनवतो. मी आज अळूची पानं कापून बनवणार आहे, बारीक कापणार आणि मग त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकणार आहे, तशी बनवणार आहे. तर चला बघा. तर ही आहेत अळूची पानं, जी माझ्या मैत्रिणी सुप्रिया रासमने आणली आहेत. माझी शेजारी आहे आणि माझी फ्रेंड आहे. आता तिने आणली आहेत खास कोकणावरनं. तर ही खूप मोठी आहे. आपण युजली थोडीशी मीडियम असतात तर त्याच्यामध्ये करतो, तर ही थोडीशी मोठी आहे म्हणून मी ह्याला छान असं बारीक कापून करणार आहे. तर बघा, पण ही जी अळूची पानं आहे ना, याची देठ काढून घेणार आहे. हे जे देठ असायचे शिरा, हे असं छान काढून घ्यायचे सगळ्या. जिथं जिथं वाटेल तुम्हाला की जाड आहे त्या काढून घ्यायचं. मी शिरा काढून घेतले. तसंच मी सगळ्या पानांच्या शिरा काढून घेते आणि त्या पानं सुद्धा बारीक चिरून घेते. अशा प्रकारे मी अळू आहे ती बारीक करून घेतली आहे. आता आपण याच्यामध्ये पदार्थ टाकूया. चिंचेचा कोळ, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट, बेसन पीठ टाकायचं त्याच्यामध्ये. मला बेसन पीठ खूप लागतं. तांदळाचं पीठ मस्त खुसखुशीत होण्यासाठी. आले लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि हे चिंच आणि गूळ आहे जे भिजत ठेवलेलं आहे, त्याचा कोळ येतो. लागेल तसा टाकायचा. बेसन पीठ, तांदळाचं पीठ, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आणि तीळ आणि लाल तिखट थोडंसं, थोडासा गरम मसाला टाकते. आपण ऑलरेडी हिरवी मिरची लाल तिखट टाकलेलं आहे. जिरे पूड, हळद, आणि मीठ. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर वाटलं की ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायची गरज आहे तर तुम्ही हळूहळू टाका, ते एकदम टाकू नका. आणि पाणी पण थोडं थोडं वापरायचं आहे, कारण आपल्याला हे सगळ्या पानांना लागलं पाहिजे ते. तर आपण बारीक चिरले आहे ना यावेळेस, ते सगळं पीठ असं व्यवस्थित त्याला लागलं पाहिजे. तर छान मी मळून घेते. मला घट्ट
आणि मीडियम थोडासा साईजचा असा गोळा बनवून घेते. मी याचे असे गोळे बनवून घेतले आणि त्याला अशी छानशी तीळ लावून घेतली सगळ्याला. मी 3 मीडियम गोळे केलेत. आता हे गोळे आपण वाफेवर करणार आहोत. तर तेलात पाणी ठेवूया आणि त्याच्यावर चाळणीमध्ये ते ठेवूया. मी ते पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय. आपण आता एक चाळणी घेऊया आणि चाळणीमध्ये तेल लावून ही वडी ठेवू. पसरट घेते याच्यात तिन्ही मावे व्यवस्थित. तर याला छान तेल लावून घेऊया आणि ही तिन्ही वड्या याच्यात ठेवूया. त्याला तेल पाणी जे आपण ठेवलंय ते व्यवस्थित कडकडीत असं उकळलं पाहिजे. A few moments later. पाणी जे आहे ते आपल्या बघा मस्त कडकडीत उकळलेलं आहे. आता याच्यावर आपण ठेवूया आपली अळूवडी व्हायला आणि त्याच्यावर ठेवायचं आहे झाकण. आणि झाकण ठेवून याच्यावर पण काहीतरी घट्ट असं काहीतरी ठेवूया जेणेकरून जी वाफ आहे ती बाहेर नाही येणार. हे ठेवलं. आता मी याच्यावर ठेवते खलबत्ता जेणेकरून ती वाफ आहे ती बाहेर येणार नाही. आणि आपली अळूवडी छान होईपर्यंत संध्याकाळीसाठी काय बनवावं तर माझ्या लक्षात आलं की मी मटकी टाकलेली काल भिजत घालायला, त्याला छान मोड आले असतील. बाहेर पाऊस पण पडतोय तर मिसळ पाव करूया. मिसळ पाव. हे बघा मी मटकी बांधून ठेवलेली तर त्याला असे छान मोड आलेत. अजून जर रात्रभर ठेवली तर अजून येतील तर ठीक आहे. आता होईल आपल्याला भाजी याची. आणि हो हे 20 मिनटं होऊ द्यायचे. तर आता करूया मिसळ. मटकी स्वच्छ धुवून घेऊया. आपली मटकी आहे ती याच्यात काढून घेऊया. आणि स्वच्छ धुवून घेऊया मटकी. त्याच्यात हळद टाकायची. थोडंसं लाल तिखट तर आपण तरीमध्ये पण टाकणार आहोत म्हणून थोडंसं. आणि टाकूया मीठ. आता याच्यात टाकूया थोडंसं पाणी आणि याला वाफेवर होऊ देऊया. पाणी टाकूया. मटकी शिजायला पाहिजे. थोडंसं पाणी राहिलं तरी चालेल याच्यामध्ये. बघा अशी मटकी भिजली पाहिजे व्यवस्थित. आणि आता याला होऊ देऊया. झाकण ठेवूया. आपली अळूवडी पण होते. तर सगळंच होतं आहे. अंधार एवढं झालेलं आहे. पावसाचं वातावरण. जेव्हा आपण मिसळची तरी करतो ना त्याला खूप तेल टाकायचं तेव्हा ती वरती तरी छान दिसते. आणि याच्यामध्ये आपण हा जो कांदा खोबरं आणि हिरवी मिरची लसूण ह्याचा जो मसाला केला आहे तो थोडासा टाकायचा आहे, जास्त नाही, थोडासा. तेल तापल्यानंतर सगळ्यात पहिले मसाला नाही टाकायचा. सगळ्यात पहिले कोथिंबीर टाकायची. तेव्हा ती तरीला छान लागते. कोथिंबीर एवढाच मसाला टाकायचा. आपल्याला तो घट्ट नको आहे, पातळ हवा. आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या हिशोबाने. आणि गरम मसाला. तिखट हवं असेल झणझणीत
मिसळ झणझणीचं छान लागते, पण मी मुलांसाठी पण बनवते त्यामुळे मी जास्त तिखट नाही टाकत. बघायला छान असं ते खूप हो. मसाला छान झाला की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. त्याच्यात पाणी टाकायचं. उकळू द्यायचं. इकडे आपल्या आळूवड्या छान तळलेल्या आहेत आणि आता आपली छान प्लेट सजवूया. या मिसळ आणि वडी खायला. रेडी आहे आपली मिसळ पाव आणि